नमस्कार मैत्रिणींनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की देवासाठी छोटंसं आसन करण्यासाठी बेस कसा तयार करायचा तो. आता मी तुम्हाला सांगणार आहे की याला आपण बॉर्डर आणि पाकळ्यांची डिझाईन कशी करायची. ती पाकळ्या तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरमध्ये घेऊ शकता. मी पिंक कलरमध्ये करणार आहे. चला तर मग आता आपण बॉर्डर करायला सुरुवात करूया. त्यासाठी आधी स्लिप नॉट करून घ्या. स्लिप नॉट करून झाल्यानंतर आपण जो हा बेस विणला आहे, हे बघा, याच्या इथे डबल क्रोशेटवर आपण धागा आधी जॉईंट करून घेऊया. नंतर 1 2 3 तीन चैन घ्यायच्या आणि सेम डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, 3 चैन आणि एक डबल क्रोशेट, मग 1 2 दोन चैन मी घेतल्या आणि पुन्हा सेम डबल क्रोशेटमध्ये आपल्याला आणखी 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 आणि 1 2, 3 चैन घेतल्या, एक डबल क्रोशेट घेतला, मग 2 चैन घेतल्या आणि सेम स्टिचमध्ये आणखी 2 डबल क्रोशेट केले. आता एक चैन घ्या, इथे 1 आणि 2, 1 आणि 2, 2 डबल क्रोशेट स्किप करून पुन्हा तिसऱ्या डबल क्रोशेटवर 1 2, 2 डबल क्रोशेट, 2 चैन, पुन्हा सेम डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट. पुन्हा एक चैन, 2 डबल क्रोशेट स्किप करायचे, 1 आणि 1 2, तिसऱ्या डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट, 1 2, 2 चैन, पुन्हा सेम डबल क्रोशेटवर 2 डबल क्रोशेट. पुन्हा एक साखळी. हे बघा, अशीच आपल्याला ही बॉर्डर पूर्ण करून घ्यायची आहे. म्हणजे 2 डबल क्रोशेट, 2 चैन, 2 डबल क्रोशेट, मग एक चैन घ्यायची, ते 2 डबल क्रोशेट स्किप करायचे, पुन्हा तिसऱ्यावर 2 डबल क्रोशेट, 2 चैन, 2 डबल क्रोशेट, असं आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे. हे बघा, हे माझं पूर्ण माझी बॉर्डर डिझाईन करून झालेली आहे. आता माझे शेवटचे 2 डबल क्रोशेट, 2 चैन, 2 डबल क्रोशेट झाल्यानंतर मी एक चैन घेऊन जे आपण सुरुवातीला 3 साखळ्या घेतल्या होत्या, 1 2 आणि 3, याच्या तिसऱ्या साखळीवर आपण स्लिप स्टिच करून एक चैन घेऊन हा धागा कट करून घेणार आहोत. हे बघा असं. आता याच्यावर आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत. त्या मी तुम्हाला सांगते कशा. त्यासाठी आपण हा पिंक कलरचा धागा घेऊया. आधी याला आपण स्लिप नॉट करून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, आपला जो हा 2 चैनचा गॅप आहे, हा 1 चैनचा नाही, तर हा जो 2 चैनचा आपला गॅप आहे, याच्यामध्ये आधी आपण आपला धागा जॉईंट करून घेऊया. त्यानंतर 1 2 3, 3 चैन घेतल्या आणि त्याच्यामध्येच आपण एकूण 4 डबल क्रोशेट घ्यायचे आहेत. 2 3 4, म्हणजे 3 चैन आणि 4 डबल क्रोशेट, एकूण किती झाले आपले 5 डबल क्रोशेट. आता इथल्या
ज्या सुरुवातीला 3 चैन घेतलेल्या याच्या तिसऱ्या चैनमधून हा धागा आपल्याला इथून खेचून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या इथे पफ रेडी होतो. 1 2 3 3 चैन घ्यायच्या. आणि हे बघा मैत्रिणींनो, इथे जो मेन हा बघा, इथून आपल्याला इथून मधून आपल्याला आपला धागा असा बाहेर काढायचा आहे आणि इथे एक पिकॉट करायचा आहे. कसं ते मी पुन्हा एकदा दाखवते. 1 2 3 3 चैन घेतल्या मी. इथून मधून आपण सुई घालायची, हा धागा आपला इथून खेचून घ्यायचा आणि इथे एक सिंगल क्रोशेट करायचे. 2 पिकॉट झाले. पुन्हा 1 2 3 3. पुन्हा इथून सेंटरमधून सुई बाहेर काढायची, खालच्या साईडून हा धागा ओढून घ्यायचा आणि इथे एक सिंगल क्रोशेट करायचे. असे आपल्याला इथे 3 पिकॉट करायचे आहेत. पुन्हा एक चैन घ्यायची आणि हा जो आपला आत्ता एक चैनचा गॅप आहे याच्यामध्ये एक सिंगल क्रोशेट करायचं. पुन्हा इथे एक चैन घ्यायची आणि 2 चैनच्या गॅपमध्ये आपण पुन्हा 5 डबल क्रोशेट घेणार आहोत. 1 2 3 4 आणि 5. तर इथे आपल्याला पफ रेडी करायचं आहे. पहिला डबल क्रोशेटमधून सुई घाला, हा धागा इथून खेचून घ्या, असा पफ रेडी करा. हा बघा इथे, हे बघा हा जो मधला आपला हे तयार होतं ह्याच्यात आपल्याला पिकॉट करायचे आहेत. 1 2 3 3 साखळ्या झाल्यानंतर इथून सुई अशी इथून बाहेर काढायची. हे बघा खालून मी इथून सुई घातली की आपली सुई इकडे अशी बाहेर येते. इथून धागा खेचून घ्यायचा, एक सिंगल क्रोशेट. ठीक आहे. 1 2 3. पुन्हा तिथूनच सुई काढायची, इकडून धागा खेचून घेऊन आणखी एक सिंगल क्रोशेट. 2 झाले. पुन्हा 1 2 3. पुन्हा तिथूनच सुई घालायची, आणखीन एक पिकॉट तयार करायचा. अशी आपली डिझाईन रेडी होत जाते. एक चैन घ्या, एक चैनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट, पुन्हा तिथे एक चैन आणि मग आपल्या ह्या 2 चैनच्या गॅपमध्ये पुन्हा 5 डबल क्रोशेट. 1 2 3 4 आणि 1 5. पुन्हा पहिल्या डबल क्रोशेटवर धागा खेचून घेऊन पफ रेडी करून घ्यायचा. हा जो इथे आपला मध्ये सेंटर तयार होतं त्याच्यामध्ये 1 2 3 3 साखळ्या घेऊन इथून सुई घालायची, एक सिंगल क्रोशेट. पुन्हा 1 2 3 इथून सुई घालून पुन्हा दुसरा सिंगल क्रोशेट. 1 2 3. पुन्हा एक तिसरा सिंगल क्रोशेट. असे 3 पिकॉट तयार करून घ्यायचे. पुन्हा एक चैन घ्यायची, सिंगल क्रोशेट. इथे पण एक चैन घेऊन पुन्हा 5 डबल क्रोशेट. असेच आपल्याला पूर्ण पाकळ्या रेडी करून घ्यायच्या आहेत. अशाच पूर्ण पाकळ्या आपल्याला करायच्या आहेत या आसनसाठी. फर्स्ट डबल क्रोशेटमध्ये धागा इथून हा खेचून घेऊन पफ तयार करायचा. 1 2 3. पहिला पिकॉट 1 2 3. धागा इथून हे करून सिंगल क्रोशेट. दुसरा पिकॉट 1 2 3. अशी आपली पाकळ्यांची ही सुंदर अशी डिझाईन हे बघा रेडी होत जाईल. असंच आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत या पाकळ्या. हा बघा तर मैत्रिणींना हे बघा माझ्या पूर्ण अशा पाकळ्या करून झालेल्या आहेत. आता ही माझी शेवटची पाकळी झालेली आहे. शेवटची पाकळी झाल्यानंतर आपण इथे एक चैन घेऊया
आणि याच्यामध्ये एक सिंगल क्रोशेट करूया. ठीक आहे, याच्यामध्ये सिंगल क्रोशेट करून झाल्यानंतर इथे पुन्हा एक चैन घ्या आणि हे बघा इथे म्हणजे जिथे आपण हे पिकॉट केलेले आहेत त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच करा. इथे एक चैन घ्या आणि हा आपला धागा कट करून घ्या. हे सुंदर असं आपलं देवासाठी आसन, टी कॉस्टर, दिवा स्टँड हे बघा रेडी झालेलं आहे. इथे आपण आणखी डार्क कलर घेतला तर खूपच सुंदर दिसतो, पण पिंक कलर पण खूप छान वाटते. हे बघा, हे मागे जे धागे आहेत ते नंतर आपण हाईड करून घेणार आहोत. सगळे धागे मी हाईड करून घेणार आहे. इथे सुद्धा मी एक छोटीशी गाठ मारणार आहे आणि नंतर हा धागा पण कट करून घेणार आहे. हे बघा, हा असा आपला देवासाठी आसन, सुंदर असे आसन रेडी झालेलं आहे. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.